हालेलुया. मंडळी, आज तुम्हाला कोणी विश केलं का हॅपी गुड फ्रायडे? लोकांनी केलं. बरेच वेळा लोक आम्हाला हॅपी गुड फ्रायडे म्हणतात आणि तो हॅपीच आहे, कारण तो आमच्यासाठी गुड आहे, है ना. प्रभूने आपला प्राण आमच्यासाठी दिला आणि त्याने आमच्या सर्व पीडा, आमच्या यातना स्वतःवर घेतल्या आणि आम्हाला मोकळं केलं, आणि म्हणून आमच्यासाठी तो गुडच आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या पहिल्या उद्गाराकडे जात आहोत. आम्ही लूक शुभवर्तमानामध्ये याचा 23वा अध्याय आणि 34व्या वचनाकडे जात आहोत. लूक शुभवर्तमान 23-34. नंतर येशू म्हणाला, हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. त्यांनी चठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. प्रार्थना करूया आणि प्रभूच्या वचनातल्या मरणाकडे जाऊया. देव परमेश्वरा, प्रभू, आज तुझ्या या 7 उद्गारांवरती मनन करत असताना आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे. देवाच्या आत्म्या, आम्हाला तुझी गरज आहे. उलगडा तुझ्यापासून आहे, प्रगटीकरण तुझ्यापासून आहे, आणि म्हणून आम्ही तुझ्यावरती अवलंबून आहोत की प्रभू आमचे नेत्र उघड आणि प्रभू अगम्य अशा गोष्टी आमच्या दृष्टीस दे. आमच्या जीवनांना बोध कर आणि ज्या मार्गांनी आम्ही गेलं पाहिजे याचं शिक्षण सुद्धा आज तू आम्हाला दे. इथं आलेल्या प्रत्येक भावा बहिणीला जे ऑनलाईन आहेत त्या सर्व प्रियजनांना याशिवाय आम्ही तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली आणतो. आम्हाला ऐकणारे कान दे आणि प्रभू आमच्याकडनं कधी सुद्धा तुझ्या वचनाचा अपमान होऊ नये म्हणून आम्हाला चालव प्रभूची. आम्ही एका ठिकाणात बसावं, एक चित्त असावं, आमचं पूर्ण लक्ष फक्त तुझ्या वचनाकडे असावं प्रभूजी. कारण तू मरियेच्या त्या सेवेला म्हणतोस की पायाजवळ बसणं आणि तुझ्यापासून शिकणं हा उत्तम वाटा आहे. तसंच आम्हाला करण्याकरिता सहाय्य मदत कर. कदाचित वेळ जास्त होईल, परंतु प्रभू तरी सुद्धा तुझ्या वचनावरती लक्ष देण्याकरिता आम्हाला सहाय्य मदत कर. मी बोलणारा दास स्वतःला रिकामा करतो, तुझ्या समोर झुकतो आणि तुझ्या प्रभुत्व माझ्या जीवनात आणि या सेवेमध्ये स्वीकारतो. तू चालव, तू बोल, तुझंच गौरव होऊ दे. येशूच्या नावात आमेन, आमेन. आणि मग पहिला प्रश्न आमच्या सर्वांसमोर ज्या वेळेला प्रभू ख्रिस्ताच्या मुखात प्रश्न आमच्या समोर येतो की या लोकांना क्षमा का करण्यासाठी येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. ही एक प्रार्थना आहे, आपल्या पित्याला केलेली विनंती आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या सर्व लोकांना पाहत आहेत. तिथे दोन्ही प्रकारचे जमाव होते. यहुदी देखील होते आणि रोमी शिपाई होते, हेल्लेनी बोलणारे होते. आणि त्या सर्वांना एकत्रितपणे ख्रिस्त आपल्या पित्याला म्हणतो की हे पित्या, यांना क्षमा कर. का? कारण आहे त्याचं. का? कारण ते काय करतात त्यांना माहित नाही. आता प्रश्न हा आहे, त्यांना का माहित नव्हतं की ते काय करतात आहेत? त्यांना हे का समजलं नाही की ते जे करत आहेत ते योग्य आहे, अयोग्य आहे? प्रभूला असं का वाटलं की पित्याला म्हणावं? बघा, पहिली गोष्ट तर क्षमा. एखाद्या निर्दोष माणसाला तुम्ही क्षमा करता का? नाही. ज्याने कोणी काहीतरी चूक केली असेल त्या चूक केलेल्या व्यक्तीलाच आम्ही म्हणू शकतो की याला मला क्षमा करायची आहे. बहिण बहिणींनो, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणामध्ये या लोकांना सर्वांची परिस्थिती पाहता, तिथे शास्त्री, परुषी, सदुशी, त्याचबरोबर तुम्हाला आणखीन तिथे रोमी लोक, त्या ठिकाणामध्ये येशूची आई, काही स्त्रिया तिच्या बरोबर, योहान, हे सगळे त्या वधस्तंभाच्या अवतीभोवती उभे आहेत. असलेल्या त्या सगळ्यांची परिस्थिती एका नजरेत ख्रिस्त पाहतो आणि म्हणतो, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत ह्यांना कळत नाहीये, ह्यांना ठाऊक नाहीये. बरं, आता परिस्थिती ही आहे की यांना का ठाऊक नव्हतं? हे कारण असेल का? त्यांना ठाऊक होतं तरी देखील ते करत होते का? त्यांना अजिबात ठाऊक नव्हतं आणि त्यामुळे ते करत होते? म्हणून एक गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये कायम लक्षात ठेवावी, है ना. आम्ही बरेचदा म्हणतो की लेकरू ज्या जन्माला येतं ते निष्पाप असतं. आमच्या लोकांच्या भावना असतात, परंतु वचन आम्हाला वेगळं सांगतं. लेकरू ज्या निष्पाप असतं, त्याला कळत नसतं, त्याला आम्ही म्हणतो जाऊ द्या, हो, त्याला माहित नव्हतं, त्याला कळत नव्हतं, त्याला अक्कल नव्हती, आणि म्हणून आम्ही म्हणतो की जाऊ द्या, त्याला क्षमा करा.
परंतु जर का एखाद्या व्यक्तीसमोर सगळं काही लिहून ठेवलेलं आहे, सगळं काही देऊन ठेवलेलं आहे, सर्व पुरावे आहेत, सर्व हकीकत ठाऊक आहे, आणि तरी देखील ती व्यक्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते, तर तो त्याचा निरापराधपणा होत नाही, तर त्याचा दुर्लक्षित करणारा स्वभाव लक्षात येतो. म्हणून जर का आम्ही प्रभूच्या वचनातनं जर का काही गोष्टी पाहिला, तुम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये गेलात 5वा अध्याय आणि त्याचे 39वा वचन, योहान 5:39 या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की हे लोक का अपराधी होते, हे लोक का निष्काळजी होते, दुर्लक्ष करणारे होते. कारण प्रभू म्हणतो तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. तो कोणाला म्हणतो? शास्त्री, परुषी, यहुद्यांना म्हणतो तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता, त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंत काळचे जीवन मिळते असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते. मग पहिली गोष्ट, यहुद्यांना ख्रिस्ताबद्दल माहिती होती की नव्हती? होती की नव्हती? ओके, बर. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेला मागी लोक बेथलेहमा हा यहुदांचा राजा कुठे जन्मला आहे, आणि अख्खं तिथं वचन सांगतो अख्खं यरुशलेम नगर घाबरून गेलं होतं. हेरोद घाबरला होता, लोक घाबरले होते, आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की मागी लोक आणि इतक्या लांबून प्रवास करून येऊन काय म्हणतात, यहुद्यांचा राजा कुठं आहे? तर तुम्हाला वाटतं का त्यातले काही कुतूहलाने म्हटले असेल चला एक काम करू, यांच्या मागे मध्ये जाऊन बघूया आपला राजा कोण आहे? असेल ना, काहींच्या मनात आला असेल की चला आपला राजा कुठं आहे पाहूया. मग हेरोदाने सदुशी, परुषी, शास्त्री यांना बोलवलं, विचारलं बाबांनो मला खरं खरं सांगा तो कुठे आहे? त्याच्याबद्दल एक प्रॉफेसी आहे, त्याच्याबद्दल काय आहे, एक भविष्यवाणी करून ठेवण्यात आलेली आहे की तो बेथलेहेमामध्ये जन्माला येणार आहे. हे सगळ्यांना आठवतं ना, तो बेथलेहेमात जन्माला येणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की तो बेथलेहेमात जन्माला येणार आहे, त्याला हेरोदाने त्यांना बोलवलं, म्हटलं तुम्ही सगळेजण कुठं जा, आता त्याचं दर्शन घ्या आणि मला पण येऊन सांगा. बरोबर ना? म्हणजे मागी लोक अख्खं यरुशलेम शहरातनं परत बेथलेहेमच्या दिशेने गेले. काय यहुद्यांना हे माहित होतं का बेथलेहेम गावामध्ये राजा जन्मला आहे? बरं, ठीक आहे. ज्यावेळेला हे लोक त्याच्या जवळ गेले, त्या लेकराची उपासना केली सगळे, की तिथून ते निघून गेले. बेथलेहेमकरांना हे कळलं होतं का तिथं कोणतरी महत्वाचं आहे ज्याला पाहायला मागी लोक आले होते? पुरावा होता त्यांच्याकडे. कुणाच्या घरी गेले? योसेफाच्या घरी गेले. कुणाला भेटायला गेले? योसेफाच्या घरी जे बाळ आहे त्याच्या दर्शनास गेले. आजूबाजूला सगळीकडे वार्ता पसरली असेल आणि मग त्यांनी एकमेकांना विचारलं असेल, अरे त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं याहवे तारणारा. काय हे नाव त्यांना ठाऊक होतं का? हे नाव पण त्यांना ठाऊक होतं. शास्त्रामध्ये या येणाऱ्या मसीहाच्या बद्दल अनेक गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. मग ह्या सर्व गोष्टी त्यांना ठाऊक असताना सुद्धा ज्यावेळेस ते त्याच मसीहाला वधस्तंभी देतात, याला आम्ही काय म्हणू शकतो? आंधळेपणा? सगळं दिसतंय. मूर्खपणा? कारण सगळं ठाऊक आहे तरी देखील आम्ही ती चूक करतोय. आणि मग ज्यावेळेला आम्ही दुर्लक्षित करून त्यांनी या मसीहाला वधस्तंभी दिलं आणि ख्रिस्ताने वधस्तंभावरून खाली पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की ते काय करत आहेत, ते चूक करत आहेत, आणि जर मी यांना क्षमा केली नाही तर यांना क्षमा मिळणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना कळत आहे तुम्हाला का? पहिली गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा की या लोकांनी ख्रिस्ताबद्दल काय काय पाहिलं होतं आणि त्यांनी काय काय अनुभवलं होतं. तो अख्ख्या 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गालिलापासून प्रवास करत तो यरुशलेमेपर्यंत पोहोचला होता. या ठिकाणात अनेक लोकांना, ब्रदर जिमी यू विल हॅव टू कम, अनेक लोकांना त्याने बरं केलं होतं. आठवतं? खूप लोकांना बरं केलं होतं की नाही? केलं होतं की नाही? दुसरं, चमत्कार झाले होते. तिसरं, अतिशय महत्वाचं, एका मेलेल्या माणसाला त्याने जिवंत केलं होतं. त्याची ख्याती पसरलेली होती, त्याला सगळे ओळखत होते.
सगळ्यांना ठाऊक होतं त्याच्याबद्दल आणि त्याचं नावच साक्ष देत होतं की तो याहव्य आहे, जो तारणार आहे आणि ज्याच्याबद्दल यशायाच्या अख्ख्या ग्रंथात, तुम्हाला माहिती आहे त्या काळामध्ये एकच ग्रंथ सगळ्यांकडे उपलब्ध होता, सगळ्या मंदिरांमध्ये उपलब्ध होता. त्याला आम्ही सिनेगॉग्स म्हणतो. सिनेगॉग म्हणजे काय असतं? यहुद्यांचं प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? सिनेगॉग म्हणतात. आणि त्या प्रत्येक सिनेगॉग मध्ये हा ग्रंथ असायचा, यशाया. म्हणून ख्रिस्त ज्यावेळेस मंदिरात गेला त्याने कुठला ग्रंथ उघडला? यशायाचा ग्रंथ. म्हणतो मला अभिषेक करण्यात आलाय. कशाला? जे बंदिवासात आहेत त्यांना सोडवायला, जे रोगी आहेत त्यांना सोडवायला, जे अंधारात बसले त्यांना प्रकाशाकडे घेऊन यायला. तो म्हणतो मला अभिषेक केलेला आहे. अख्खं पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल सांगत होतं. And the entire Bible talks about Jesus. दुसरी गोष्ट, सगळ्यांनी पाहिलं होतं की भूत देखील त्याचं ऐकतात. And all have seen that even the evil spirits listen to him. तर हे सगळ्यांनी पाहिलं होतं, ज्याला कुष्ठरोग म्हणतात, जो सगळ्यात घातक रोग होता, तो देखील तो बरा करू शकत होता. And even leprosy in that time was the difficultest of the diseases. He would heal him. सगळ्यांनी पाहिलं होतं की शास्त्री त्याची परीक्षा घ्यायला अवघड प्रश्न विचारत होते आणि त्याच्यासारखं ज्ञान शल्मोनाकडे पण नव्हतं. Even the Pharisees were trying to ask him difficult question. Even Solomon did not have that kind of wisdom with him. आणि शिष्यांना देखील हे माहित होतं की त्याला ठाऊक आहे की मला वधस्तंभी देणार आहे, तरी देखील तो यरूशलेमेत जायला तयार होता, इतरांसाठी मरण्याकरिता. And Jesus was ready to go to Jerusalem in spite of knowing that he would be crucified once he goes to Jerusalem. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी माहित असताना सुद्धा लोकांनी त्याला वधस्तंभी दिला. And while he knew everything, all of these things, he was crucified. आजच्या परिस्थितीत आमची परिस्थिती अशीच आहे, आम्हाला सगळं ठाऊक आहे. And today we know that everything is known to आम्हाला us. चांगलं बरं वाईट सगळं समजतं. And we know all the good and the bad and the evil. तरी देखील आम्ही चुका करतो. Still we make mistakes. तरी देखील आम्ही कधी कधी प्रभूला नाकारतो. And at times we try to त्याची वचने बाजूला ठेवतो. ignore God. We keep the words aside. त्याच्या शिक्षणांकडे दुर्लक्ष करतो. We decline his words. मनमानी करतो. We do according to our minds. ज्यालाच म्हणतात दुर्लक्षितपणा. And this is what is called as carelessness. म्हणजे आम्ही या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करतो की त्याच्या परिणामाची पण आम्हाला भीती वाटत नाही. And we try to ignore these things so much more that we are not afraid of the impact of it. कधी कधी लोकांना वाटतं बाकी सगळ्या गोष्टी करतो ना, मग ही एक चूक केली तर काय फरक पडतो. And people think that I make so many mistakes that what would happen if I make this mistake एखादा also? डॉक्टर म्हणाला मी हजारो लाखो लेकरांना जन्म देतेला प्रक्रिया मी केली, ऑपरेशन्स मी केले. And the doctors knows that I have operated so many mothers and have babies born. I have operated them. काय झालं ना, फक्त एकच बाळ माझ्या हातून चुकून पडलं. And what happens if one of the baby falls down from my hand? चालेल का? Is it okay? तसंच आमचं देवाबरोबरचं नातं आहे. This is like this with our relationship with आम्ही God. सगळं व्यवस्थित केलं पण एक चूक केली. We try to do everything good but we made one mistake. आम्हाला देवाने या सर्व जगातल्या गोष्टींपासून बाहेर बोलवण्याचं कारणच हे आहे की आम्ही चुका करू नये. And we have been called out of the world. The reason is that we should not make any mistake. आता माझा दुसरा प्रश्न जो आहे तो हा आहे की मग ख्रिस्ताने यांना क्षमा का केली? Then my another question is, why did Jesus forgive them? है ना. आणि आम्ही काय करावं? And what should we आम्ही do? त्याच्यातनं काय शिकावं? What should we learn out of योहान it? कृत शुभवर्तमानात In the Gospel of John, 20व्या अध्यायामध्ये in the 20th verse, आणि 23व वचन आम्ही पाहतोय in the 23rd verse, ना. 20वा अध्याय 23व वचन. 20 and 23 in the Gospel of John. जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली If you forgive somebody's sin, तर त्याला पाप क्षमा मिळेल. then he will receive the forgiveness of समजून sins. घ्या, जर एखादी व्यक्ती तुमच्या विरुद्ध चूक करते आणि तुम्ही त्याच्या पापांची क्षमा केली तर त्याला क्षमा मिळणार आहे. Now, if you forgive somebody of their sin, then that person would be forgiven of its sin. पुढे लिहिले, जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही. And next it says, if you retain the sins of any, they are retained, meaning that they would not be forgiven. लक्षात घ्या, वचन फार स्पष्ट सांगतं, जर कोणी तुमच्या विरुद्ध चुकलं त्याला जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्या व्यक्तीला क्षमा मिळत. The word is so clear that if you do not forgive somebody, then that person is not forgiven. forgiven. लक्षात घ्या, याचा अर्थ काय? आम्हाला बरेचदा असं वाटतं मी माफी मागितली ना देवाला. Understand what does this mean? I have asked forgiveness to God. आम्हाला कोणी आम्ही जर तू चुकला, तू जाऊन त्याची क्षमा माग. आमचे लोक थोडेसे माघारी बघतात. And
Our people say that you have not forgiven him and you have made a mistake. लोकांना वाटतं की मी जाऊन क्षमा मागितली तर मी कमी होईल. If I go and ask for a forgiveness, then I will be मी lowly. तुम्हाला आज एक नवीन प्रकटीकरण सांगतो, जर त्या व्यक्तीने तुम्हाला क्षमा केली नाही तर ती क्षमा तुम्हाला मिळणारच नाही. And if you do not go, and if the person doesn't forgive you, then you will not be forgiven. तुम्ही कदाचित विचार कराल, मी देवाकडे क्षमा मागितली, झालं संपलं. And we think that if I ask for forgiveness and that's all. नाही नाही, पहिलं इथं क्षमा झालीच पाहिजे. First, over here in the world, you should be forgiven. जर आम्ही एकमेकांबद्दल गोष्टी हृदयात ठेवून क्षमा न करता राहिलो तर काय होईल? And if we do not forgive people and keep unforgiveness in our heart, what will happen? चला असं समजून चालूया, दोन भाऊ आहेत Now let's take an example. There are एकाने two चूक brothers. केली. One made a mistake आणि दुसऱ्याबद्दल चूक झाली. and he went against the आणि other म्हणून या brother. पहिल्या भावाने काय केलं? देवाकडे क्षमा मागितली, प्रभू मी चुकलो माझ्या भावाच्या बाबतीमध्ये. And the first brother said, ask forgiveness to God. God, I made a mistake against my brother. प्रभू याच्यामध्ये काय करणार आहे का? Will God interfere over here या वचनाच्या आधारावर according to this verse? Yes, no. No. तो म्हणाल, पहिले अपने भाई को संभाल, पहिले आपल्या भावाबरोबरचं नातं व्यवस्थित कर, मग माझ्याकडे क्षमा मागायला ये. Go to your brother, set right your relationship, and then come to me. आता हा भाऊ ज्याने चूक केली तो आपल्या भावाकडे जातो आणि म्हणतो, दादा मला माफ कर. Then this brother, say for example, he goes to his brother and says, brother, please forgive me. पण हा भाऊ याला क्षमा करत नाही. But this brother doesn't forgive him. तर याची क्षमा झाली का? So will he be forgiven? नाही. तिथं लिहिलंय, No. जर तुम्ही क्षमा नाही केली तर ते तसेच राहणार आहेत त्याच्या विरुद्ध पाप. If you don't forgive them, then their sin will be with them. म्हणून भावना बहिणींनो, बरेचदा आम्ही आमच्या जीवनांमध्ये या चुका करतो Many a times in our lives we make these kind of mistakes. आणि प्रभूला माहित होतं आम्ही असं करणार. And God knows that we will be mistaken like this. म्हणून प्रभू म्हणाला, माझी मी दिलेली जी प्रार्थना आहे अशी प्रार्थना करा. And that is why God said that I have given a pattern of prayer. Pray like this. जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे आमचे अपराध आम्हाला क्षमा कर. And forgive our trespasses as we forgive our trespassers. मग याचा अर्थ जर का या भावाने याला क्षमा केली नाही Meaning that if this brother doesn't forgive the other brother, तर काय देव या भावाला क्षमा करेल का? will God forgive this brother? नाही. No. म्हणून ख्रिस्त जो पूर्ण मनुष्य स्वभाव मनुष्य स्थितीमध्ये ज्या वेळेला या भूतलावरती होता तो जाताना आम्हाला शिकवून जात आहे की का महत्वाचा आहे. And when Jesus was there on this earth, while he is there, he is teaching us that what kind of things are important for us. अच्छा मला सांगा, वधस्तंभावरती ख्रिस्त असताना, आता ख्रिस्त वधस्तंभावरती आहे, त्याला ख्रिस्ताची दशा काय होती? While Jesus was on the cross, he is crucified. What condition he is in? कुठल्या स्टेट मध्ये होता? What state he is in? कोणत्या स्टेट मध्ये होता? What state he is in? पटकन बोला. Tell me quickly. हा? त्रासात होता. अजून मोठ्याने बोला, मला ऐकू येत नाहीये. Say it loudly. दुःखात होता. He was in कष्टात sadness. होता. He was in pain. मरणाच्या दारात होता. He was at the door of the death. देवाची इच्छा पूर्ण करत होता. He was completing the will of God. एक्झॅक्टली. He had become sin. ख्रिस्त ज्या वधस्तंभावरती होता त्यावेळेला तो पूर्णपणे अख्ख्या जगाचं पाप घेऊन स्वतःवरती घेऊन वधस्तंभी गेला होता. तो पाप झाला होता. Jesus, while he was there on the cross, he took the sin of the entire world on himself and become sin. सगळे माझ्या बरोबर, तो पाप झाला होता. Are we with us? तो पाप झाला होता. Did he become sin? का आता ख्रिस्ताला क्षमेची गरज होती का? Was Jesus supposed to be forgiven? होय नाही. Yes, no. अख्ख्या जगाची पाप त्याच्यावरती होती, त्याला क्षमेची गरज होती का? He took the sins of the entire world. देवाचा दैवी नियम आहे, जर तो यांच्या पापांची क्षमा करेल तर त्या मनुष्याला क्षमा होणार आहे. And the law of God is that if he forgives all the people, then his sin will be Hallelujah. forgiven. Hallelujah. म्हणून त्याने ही गोष्ट केली. तो सगळ्यात पहिली गोष्ट वधस्तंभावरती म्हणतो, हे पित्या
त्यांना क्षमा कर, कारण मी पण करतोय, तू पण कर. यांचे पाप यांच्या विरुद्ध गणू नको, कारण हे काय करतात ते निर्बुद्ध आहेत, पण त्यांनी चुकले तरी क्षमा कर, कारण ख्रिस्ताला ठाऊक होतं की तो त्यावेळेला कोणत्या स्थितीत आहे. Jesus knew his condition, what state he is in. He was saying that God, the sin of these people should be forgiven. I will forgive them.